खेड पोस्टे अंतर्गत एका खाजगी क्लासमध्ये 10वीच्या 2 मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडण असेल त्याच्यावरून वाद झाला होता. त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे. त्याच्यामध्ये एक मुलगा हा मयत झालेला आहे. असा गुन्हा घडलेला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा तपास चालू आहे. दराचे किंवा शिक्षणाचे धडे घेणारी मुलं आज अशा क्रूरतेपर्यंत जात आहेत. काय नागरिकांनी आणि समाजाने बोध घेतला पाहिजे यातनं? आता हा तर नंतरचा विषय आहे. आपण याच्यावर हा सविस्तर विषय बोलण्याचा आहे. इथं थोडक्यात तो बोलता येणार नाही. परंतु आपल्या घरात काय मुलं करतात किंवा काय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. त्या अनुषंगाने किंवा छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा होतात, छोटी भांडणं होतात, वाद होतात, तर त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर योग्य त्यावेळी योग्य ती जर कारवाई झाली तर त्या अनुषंगाने तो पुढचा मोठा होणारा प्रसंग टळतो. जेव्हा छोटी छोटी भांडणं होतात त्याचं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर मग आपल्याला त्यावेळी जर ॲक्शन झाली, त्यावेळी समुपदेशन झालं, त्यांना समुपदेशनही करता येतं, काउन्सिलिंग करता येतं आणि त्यातून मग पुढे असे मोठे होणारे गुन्हे टळू शकतात. खाजगी पालकांमध्ये संवाद कसा असावा असं वाटतं तुम्हाला? कारण तुमचा एक अनुभव आहे, तर तुम्ही काय आव्हान कराल पालकांना, खास करून की मुलांशी कसं राहायला पाहिजे? पालकांना आमचं आवाहन राहील की मुलं काय करतात, त्यांचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे, ते मोकळ्या वेळेत काय करतात, शाळेच्या पूर्वी शाळेनंतर काय करतात, याच्यावर लक्ष असेल तर थोडंसं आपल्याला ती माहिती ॲडव्हान्समध्ये मिळू शकते. मुलांशी संवाद असेल तर त्याला कुणी त्रास दिला असेल, त्याला कुणी काय बोललं असेल, ही माहिती मुलांनी पालकांशी जर शेअर केली तर पालक त्याच्यामध्ये काहीतरी ॲक्शन घेऊ शकतात, ते पोलिसांना सांगू शकतात आणि अशी भांडणं अगोदरच जर समोर आली तर पुढे त्यातून असा मोठा गुन्हा टळण्याच्या अगोदर आपण ते थांबवू शकतो. ज्या क्लासमध्ये ही घटना घडली त्या क्लासची काही जबाबदारी होती असं पालकांचं मत आहे. त्यामुळं क्लासवरती काही दोषारोप ठेवणार नाही. गुन्ह्याचा तपास जसा पुढे जाईल आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार मग तपासामध्ये निष्पन्न घटनाक्रम, अगोदरच्या काय घटना घडल्या असतील, त्याच्याबद्दल कोणाला काय माहिती होतं, हे जसं माहीत होईल त्यानुसार मग आपण पुढची कारवाई करू शकतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.